नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ डाव्या पुरोगामी संघटनांची निदर्शने. नवी दिल्लीतील जंतर मंतर व संसद मार्च दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवारी अहिल्यानगरमध्ये डाव्या व पुरोगामी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांनी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर टीका करत विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी, दोषी पोलिसांवर कारवाई, नीट पेपरफुटीतील मुख्य आरोपींना कठोर शिक्षा आणि शिक्षण मंत्रीपदी शिक्षण क्षेत्राची जाण असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी केली. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्राध्यापक डॉक्टर कॉम्रेड मेहबूब सय्यद, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी सुभाष वारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड सुधीर टोकेकर, कॉम्रेड सिद्धेश्वर कांबळे, सीटू जिल्हा समन्वयक कॉम्रेड प्रवीण सोनवणे, भाकपा मालेचे कॉम्रेड राजू वैराळ, अहिल्यानगर समन्वयक, भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष अविनाश साठे, कॉम्रेड विनायक गोरखे, कॉम्रेड अनंत लोखंडे, कॉम्रेड सोमनाथ केंजळे, कॉम्रेड संदीप सकट, कॉम्रेड किरण वाळके, ॲडव्होकेट प्रदीप सकट, श्याम वैराळ, लक्ष्मण शिंदे, विजय राहिंज, अतुल महारनवर, अपेक्षा साळवे यांच्यासह जिल्ह्यातील पुरोगामी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशातल्या तरुणाईनं शिक्षण क्षेत्रातल्या अनागोंदीच्या विरोधात आणि विशेषतः नीट पेपर फुटीच्या विरोधात जे आंदोलन 34 दिवसापासून सुरू केले, त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत ही भावना व्यक्त करण्यासाठी आज इथे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सगळे उभे आहोत, डाव्या आणि पुरोगामी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते. 20 तारखेला मोर्चा झाला तेव्हा ज्या पद्धतीनं पोलिसांनी अमानुष असा लाठी हल्ला मुलांच्यावरती मुलींच्यावरती केला, हे क्रौर्य अक्षरशः त्याचा आम्ही निषेधही करतो. आणि या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, 20 तारखेला जो अमानुष लाठी हल्ला झाला त्याला जबाबदार जे लोक आहेत त्यांची चौकशी करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि शिक्षण क्षेत्र जे आहे हे शिक्षण क्षेत्र अधिकाधिक याच्यातला कारभार सुधारून हे विद्यार्थी केंद्रीय बनलं पाहिजे. या मागण्यांना आम्ही सगळे पाठिंबा देतो. सरकार या मागण्यांना प्रतिसाद देत नाही. आम्ही बघू असं म्हणतं आहे, चर्चेला तयार आहे पण कृतीला तयार नाही, अशी सरकारची आजची स्थिती आहे. सरकारनं या तरुणांच्या भावना लक्षात घेऊन तातडीनं या पावलं उचलली पाहिजेत, त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. यासाठी आम्ही आज इथं आलो आहोत. आज सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीनं अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे निदर्शने आणि निवेदन देण्याचं आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. गेली 22 दिवस सातत्यानं शांततापूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांनी जंतर मंतर येथे धरणे व उपोषण अशा स्वरूपाचं आंदोलन चालवलं होतं. परंतु त्या आंदोलनानंतर संसदकडे मार्च निघाल्यानंतर ज्या पद्धतीने शांततेने चाललेल्या लोकशाही मार्गाने चाललेल्या आंदोलनावर मोदी आणि शहाच्या पोलिसांनी अमानुष पद्धतीने लाठी हल्ला केला, अश्रुधुरांचा वापर करण्यात आला, छर्ऱ्याच्या गोळ्या चालवण्यात आल्या. त्या छर्ऱ्याच्या गोळ्यांच्या माध्यमातून 10 ते 11 विद्यार्थी हे अतिशय गंभीररित्या जखमी झाले असून कुणाच्या पार्श्वभागापासून तर चेहऱ्यापर्यंत सर्व ठिकाणी त्यांना छर्ऱ्याच्या गोळ्या घुसलेल्या आहेत. आणि पोलिसांनी त्यांच्या क्रौर्यतेचं तिथं आपलं एकदम स्वरूप उघड करत मारहाण केलेली आहे. सरकार सपशेल अपयशी झालेलं आहे. सरकारनं राजीनामा तर घेतलाच नाही. जे विद्यार्थ्यांनी एक वेळा नाही तर 2 वेळा पेपर लीक होतोय, तर याची जाब विचारण्यासाठी लोकशाही पद्धतीने विद्यार्थी तिथे गेले होते. आणि ह्या विद्यार्थ्यांची फक्त एकच मागणी होती की ही परीक्षा व्यवस्था नीट केली पाहिजे. आणि धर्मेंद्र प्रधान जे की शिक्षण मंत्री, ज्यांची पूर्णस्वी ह्या सगळ्या प्रकाराबाबत जबाबदारी आहे, तर त्या जबाबदार व्यक्तीचा त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. परंतु या सरकारनं अगदी क्रूरतेचा अमानवीयतेचा कळस गाठत यांनी आजही कुठल्याही प्रकारे राजीनामा तर घेतला नाही, परंतु आज घटनेच्या 34व्या दिवसापर्यंत म्हणजे सलग गेली 3 ते 4 दिवसापासून तिथे जमलेल्या विद्यार्थी, पालक आणि छोट्या छोट्या मुलं मुली या सर्वांवर सातत्यानं लाठी हल्ला त्यांनी चालवलेला आहे. या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो. आणि या सगळ्या प्रकरणी फक्त आता राजीनामा धर्मेंद्र प्रधान यांचाच घेऊ नये, तर मोदी, शहा आणि एकूण त्यांच्या सत्तेनंच आता पद उतार केला पाहिजे, कारण ते सत्ता चालवण्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर अहिल्यानगर येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सर्व विद्यार्थी संघटना
आणि डाव्या विचारसरणीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमून हे जे काही दिल्लीला जंतर मंतरवर लाठी हल्ला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ बरेचसे विद्यार्थी जखमी झालेले आहेत. ही जखम साधी नाही तर मोठमोठ्या जखमा त्यांनी लाठी हल्ला करून केलेला आहे. ही जे अमानुषपणा आहे या सरकारचा, खरं म्हणजे कोणतंही सरकार या ठिकाणी आतापर्यंत जे सरकार झालेलं आहे, विद्यार्थ्यांची जी काही चळवळ चाललेली आहे त्या विद्यार्थी चळवळीबरोबर नेत्यांबरोबर या ठिकाणी बोलणी केलेली आहे आणि हा मार्ग सोडवलेला आहे. परंतु हा जो धर्मेंद्र प्रधान आहे, हा धर्मेंद्र प्रधान म्हणजे यांच्या गळ्यातला ताईत आहे. खरं म्हणजे याने जवळजवळ फंडिंग, जो पक्षाला फंडिंग असतो तो खूप मोठ्या प्रकारात फंडिंग करून दिलेला आहे. 2 राज्यामध्ये त्यांनी ही जी काही भाजपची सत्ता आहे ते कोणत्या मार्गाने आपल्याला माहिती नाही, पण जोडाफोडा या नीतीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी सत्ता मिळवून दिलेली आहे. म्हणून या धर्मेंद्र प्रसादची ती बाजू घेत आहे. आणि राजनाथ सिंग संरक्षण मंत्री, ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे, ते म्हणतात की अशा पद्धतीने आम्ही धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा कशासाठी घ्यायचा, म्हणजे अजून वेगवेगळे वक्तव्य करतात. म्हणजे तुम्ही त्यांची बाजू सावरत आहात तर हे योग्य नाही आहे. 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अहो, तुम्ही 50 लाखापासून कोटी कोटी रुपये घेता आणि मग जर अशा प्रकारचे डॉक्टर झाले आणि पेपर फुटून ते कसं काय याला हे करणार आहे, मरीजला ठीक करणार आहेत का? अशा पद्धतीचे नाही करणार. म्हणून हा जो राजीनामा आहे, आत्ता सांगितलं की धर्मेंद्र प्रसादाचाच आहे, या सरकारने पूर्ण राजीनामा द्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत. अहिल्यानगर पल्ससाठी प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.